ते सरांनी विचारलं होतं ना की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द व्हॉइड रेशो अँड पोरोसिटी. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं, मी कसं लक्षात ठेवलं, हा जो आहे आता समजा मला रिलेशन करायचं आहे ई इज इक्वल्स टू पोरोसिटी 1, इथं काय येईल आहे ना, इथं प्लस येईल की मायनस येईल. तुम्ही कसं लक्षात ठेवला, हा जर आपला निगेटिव्ह आहे एन म्हणजे इथं पोरोसिटी येते, पण मी लक्षात ठेवलं निगेटिव्ह, म्हणून इथं मी निगेटिव्ह घेईल. म्हणून मग फॉर्म्युला कसा आणला, ई इज इक्वल्स टू n/1 मायनस पोरोसिटी. ठीक आहे असं. आणि मग आता जर हा फॉर्म्युला बनला तर हा याचा ऑपोजिट बघ, डायरेक्ट E/1 प्लस ई. ठीक आहे, इतकं तर समजते. जर हे आलं लक्षात तर मग हे इझिली होऊन जाते. दुसरं म्हणजे कसं होतं माहिती आहे का, एक एओलाईन सवय होती ना, एओलाईन. मग आता ही कशामुळे ट्रान्सपोर्टेड होते, तर मी कसं लक्षात ठेवतो, हा जो ओ आहे, हा वाला ओ, हा ओ काय रिप्रेझेंट करते, माझा विंड म्हणा की वाइंड म्हणा. आता हा कसा विंड पण बघा ना, एअरच होते ना, विंड म्हणजे ना, एअरच्या बबल्स कसे असते, असे गोल असते, हाच गोल म्हणजे मी हा गोल, तसं लक्षात ठेवलं. आणि ॲल्युव्हियल, आता हे जे ॲल्युव्हियल आहे याच्यातलं जो व्ही आहे, हे बघा हे व्ही, याच्या असं लक्षात ठेवलं की रिव्हर. आता हे रिव्हरपासून ट्रान्सपोर्ट येते, रिव्हर कशी असते आपली, अशी आहे ना, अशी म्हणजे असते अशी काहीतरी, पण असं लक्षात ठेवलं मी, ह्या दरी टाईप, आणि इथून पाणी चाललं. आता मग हा आपला व्ही झाला, मग हाच व्ही आपला इथं, म्हणून अशा 2 गोष्टी लक्षात ठेवला. आणि एक होतं ते कन्सिस्टन्सी लिमिट आणि एक लिक्विडिटी लिमिट, असं बरंचसं होतं, लिक्विडिटी इंडेक्स होतं बहुतेक. तर ते कसं लक्षात ठेवलं, हे बघा, आपण खाली येत असतो WL मायनस WP, म्हणजे हा असा आपला झाला प्लास्टिसिटी इंडेक्स. ठीक आहे, आता हाच वरती लिहायचा WL मायनस WP. फक्त आता इथं काय करायचं, W लावायचं, एक मधात W मधात लावायचं आणि पुन्हा मायनस द्यायचं. आता काय झालं, हा जो टोटल भाग झाला हा वाला, तर पहिले काय ते IC येत असते, म्हणजे कोण्या अल्फाबेटमध्ये C पहिले येते, म्हणून हा C. आणि हा जो नंतर आला हा काय झाला आपला L, लिक्विडिटी इंडेक्स, म्हणजे हा L नंतर येते, हा C येते. तर असं मी ते थोडं लक्षात ठेवलं आहे.